हॅलो फ्रेंड, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 9चा प्रॅक्टिस सेट नंबर 2.3चे समोरचे क्वेश्चन। माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 बघितले होते। तर या व्हिडिओमध्ये बाकीचे जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते पूर्ण मी घेणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक जरूर करा, ठीक आहे। बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सम। आपल्याला काय करायचं आहे, काही सर्ट दिलेले आहेत त्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं। तर स्क्वेअर रूट ऑफ 27। तर बघा आन्सरमध्ये काही 27ला कसं लिहू शकते मी, आधी तर स्क्वेअर रूट 27ला 9 3 जा 27। आता याचं स्क्वेअर रूट काय करते, वेगळं करते। 9 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 9 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 3। आता स्क्वेअर रूट ऑफ 9 किती येत असेल, 3 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 काही येते का, नंबर बाहेर निघतो का, नाही, म्हणजेच ॲज इट इज स्क्वेअर रूट 3, ठीक आहे। हे झालं आपलं आन्सर। बघा सेकंड काय आहे, स्क्वेअर रूट 50। आता 50ला पण काय सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहा, काय लिहू शकतो, 50 मल्टिप्लाय बाय 2। त्याचं स्क्वेअर रूट वेगळं करूया, 50 स्क्वेअर रूट ऑफ 50 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2। 25चं स्क्वेअर रूट काय येते, 5 आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 काहीच येत नाही, म्हणजेच ॲज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 2। बघा थर्ड दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 250। आता 250ला कसं लिहू शकतो, 25 मल्टिप्लाय बाय 10। 25 10 जा 250। आता याचं स्क्वेअर रूट काय करणार आहे, वेगळं करणार आहे। खूप इझी क्वेश्चन आहेत, फक्त लक्ष देऊन करायचे। 25चं स्क्वेअर रूट काय असते, 5, ठीक आहे। आणि स्क्वेअर रूट ऑफ 10 काय येईल, ॲज इट इज। हे झालं आपलं आन्सर, ठीक आहे। बघा 4 नंबर काय दिलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 112। तर याला 112ला कसं लिहू शकतो आपण, 16 7 जा 112। तर स्क्वेअर रूट काय करायचं, वेगळं करायचं, सेम एकच मेथड आहे। आणि 16चं स्क्वेअर रूट काय ते 4 आणि स्क्वेअर रूट ऑफ 7 ॲज इट इज। बघा 5 नंबर काय दिलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 168 काय येईल, 42 4 जा 168, ठीक आहे। स्क्वेअर रूट वेगळं करते, 142। आता स्क्वेअर रूट ऑफ 4 काय असते, 2 आणि 42चं काही स्क्वेअर रूट असते का, म्हणजे कोणाचा स्क्वेअर असतो का 42, नाही, म्हणजेच ॲज इट इज। हे झालं आपलं आन्सर। बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिलं आहे, कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट। काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे, की आपण जसा कोणता नंबर मोठा आहे कोणता लहान आहे हे असं कम्पेअर करायचं आहे, ठीक आहे। तर आधी बघा आपण या सर्टला सॉल्व करूया। 7 रूट 2ला काय करू, सॉल्व करू। तर जर 7ला रूटमध्ये टाकलं तर काय येईल, 7 कशाचा रूट स्क्वेअर, 7चा स्क्वेअर काय असतो 49 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट 2 ॲज इट इज। आता हे दोन वेगळे वेगळे स्क्वेअर रूट आहे, याला एक करू शकतो, जसं आपण क्वेश्चन नंबर मागच्या क्वेश्चनमध्ये केलं तसं। आता ठीक आहे, एकाच स्क्वेअर रूटमध्ये टाकलं, 49 मल्टिप्लाय बाय 2 काय येईल, 98, ठीक आहे। हे झालं 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 याचं आन्सर। आता 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 या फॉर्ममध्ये आणूया, याला पण काय येईल, 5 जर स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर 5चा स्क्वेअर काय असतो 25 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 3। आता स्क्वेअर रूट वेगळा आहे परत, त्याला एकाच याच्यामध्ये टाकू शकतो आपण, 25 मल्टिप्लाय बाय 3। 25 3 जा 75, ठीक आहे। आता बघ सिन्स काय नंबर आले आपले 98 75, कोणता बिगर आहे, 98 इज बिग, ठीक आहे। म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 98 ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ 75, ठीक आहे। आता स्क्वेअर रूट ऑफ 98 म्हणजेच काय आपलं 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 ग्रेटर दॅन, आणि स्क्वेअर रूट ऑफ 75 काय आहे आपलं 5 स्क्वेअर रूट ऑफ 3, ठीक आहे। केलं कम्पेअर, मग 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 काय आहे, मोठा आहे कोणापेक्षा, 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 पेक्षा, ठीक आहे। बघा सेकंड आहे स्क्वेअर रूट ऑफ 247 स्क्वेअर रूट ऑफ 274, ठीक आहे। आता बघा
याच्यामध्ये काय दिलं होतं आपल्या स्क्वेअर रूटच्या बाहेर पण एक नंबर दिलेला होता, म्हणून काय केलं आपण सिम्पली स्क्वेअर रूटमध्ये पूर्ण कन्वर्ट केलं. आता आहे का असं काही नाही, सिम्पली दिलेलं आहे बघा. 247 आणि 274 यामधला कोणता मोठा नंबर आहे? 274. म्हणजेच आपला आन्सर काय येईल? 247 लेस दॅन 274. ठीक आहे. बघा थर्ड नंबर काय दिला आहे? 2 स्क्वेअर रूट ऑफ 7 कॉमा स्क्वेअर रूट ऑफ 28. आता हे 28 पूर्ण स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये आहे, पण याला पूर्ण करूया स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये. काय येईल? 2√7ला तर 2 जर स्क्वेअर रूटमध्ये घेतला तर काय येईल? √4 मल्टिप्लाय बाय √7. आता एकाच स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचं म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल्स टू 4 7 जा 28. आणि आपलं काय दिलं होतं सेकंड पण काय? स्क्वेअर रूट ऑफ 28. म्हणजेच सिन्स 28 इज इक्वल्स टू 28, स्क्वेअर रूट ऑफ 28 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 28. म्हणजेच काय? दोन्ही पण इक्वल आहेत. बघा 4 नंबरचं 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 7 स्क्वेअर रूट ऑफ 2. याला काय आणू आपण? पहिले पूर्ण स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये आणू. जर या 5ला स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर काय होईल? 25 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 5. आता एका स्क्वेअर रूटमध्ये टाकायचं 25 मल्टिप्लाय बाय 5. 25 5 जा 125. ठीक आहे. आता 7√2ला काय येईल? 7ला आतमध्ये जर घेतलं तर स्क्वेअर रूटमध्ये 49 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. तर एका स्क्वेअर रूटमध्ये घेते 49 मल्टिप्लाय बाय 2. 49 2 जा 98. आता कम्पेअर करू शकतो. काय येईल? सिन्स 125 ग्रेटर दॅन 98. म्हणजेच काय येईल? 125 काय आहे आपला? 5√5 ग्रेटर दॅन कशापेक्षा? 7√2 पेक्षा. ठीक आहे. बघा 5 नंबर काय दिला आहे? 4 स्क्वेअर रूट ऑफ 42 9 स्क्वेअर रूट ऑफ 2. याला काय करू आपण? कंप्लीट स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये आणूया. 4ला जर स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर काय येईल? 60 स्क्वेअर रूट ऑफ 42. या दोघांची काय करायची? एका स्क्वेअर रूटमध्ये घेते 16 मल्टिप्लाय बाय 42. काय येईल आन्सर? 16 मल्टिप्लाय बाय 42 672. तर काय करायचं? सेकंड काय? 9 स्क्वेअर रूट ऑफ 2. 9ला जर आतमध्ये घेतलं 9चा काय स्क्वेअर काय असतो? 81 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. 81 मल्टिप्लाय बाय 2 काय ते? 81 मल्टिप्लाय बाय 2 162. ठीक आहे. त्याला कम्पेअर करूया. सिन्स 672 इज ग्रेटर दॅन 162. म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 672 ग्रेटर आहे कशापेक्षा? स्क्वेअर रूट ऑफ 162. पण स्क्वेअर रूट ऑफ 672 काय आहे आपला? 4 स्क्वेअर रूट ऑफ 42 ग्रेटर दॅन 9 स्क्वेअर रूट ऑफ 2. ठीक आहे. बघा काय येईल? 5 स्क्वेअर रूट ऑफ 3ला आपण काय कंप्लीट याच्यामध्ये आणू? 5ला जर आतमध्ये घेतलं तर काय? स्क्वेअर रूट ऑफ 25 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 3. काय येईल मग? एका स्क्वेअर रूटमध्ये 25 मल्टिप्लाय बाय 3. 25 3 जा 75. ठीक आहे. आणि 9ला कसं लिहू शकतो आपण स्क्वेअर रूटमध्ये? सिम्पली 81. 9चा स्क्वेअर काय असतो? 81. जर हे 81ला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर काय येते? 9 येते. सिन्स काय येईल मोठं? 75 इज लेस दॅन लहान आहे कशापेक्षा? 81 पेक्षा. म्हणजेच काय येईल आपलं? 5√3 इज लेस दॅन 9. ठीक आहे. बघा 7 नंबर काय दिला आहे? 7 कॉमा 2√5. 7ला काय येईल? स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये आलं तर 49. आणि 2√5ला कसं लिहायचं? 2ला जर आतमध्ये घेतलं स्क्वेअर रूटमध्ये तर 4 मल्टिप्लाय बाय √5. याला एकाच रूटमध्ये घ्यायचं म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 5. 4 5 जा 20 स्क्वेअर रूट ऑफ 20. काय ग्रेटर आहे आता? 49 इज ग्रेटर दॅन 20. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 49 इज ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ
20. आता 49 म्हणजेच काय आपला 7 इज ग्रेटर दॅन 2√5. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 6 काय, सिम्प्लिफाय. 5√3 प्लस 8√3 आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा आता इथं पण √3 आहे, इथं पण √3 आहे. √3 कॉमन घेऊ शकतो आपण. ठीक आहे, म्हणजेच काय येईल 5 प्लस 8 पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर √3. काय केलं आपण, ह्या दोन्ही टर्ममधून √3 कॉमन घेतला. ठीक आहे, आता 5 प्लस 8 13 आणि √3 ॲज इट झालं सिम्प्लिफाय. आता याच्यानंतर याचं काही होऊ शकते का, नाही, म्हणून सोडून द्यायचं. हे झालं आपलं आन्सर. बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे, आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, आता सर्वात लहान टर्ममध्ये आणू. आता ह्या 125ला आधी सिम्प्लिफाय करू. बघा 9√5 मायनस 4√5 प्लस 125ला कसं लिहू शकते, 25 मल्टिप्लाय बाय 5 लिहू शकते. ठीक आहे, आता जरी बघा इथे √5 आहे, इथं पण √5 आहे आणि मग इथं पण √5 होईल. हा 25चं काय होईल, जर आपण याचं स्क्वेअर रूट डिफरंट वेगळं केलं तर तो काही बाहेर निघून जाईल, म्हणजे 5 होईल आणि सी तर काय राहील √5. मग √5 आपण कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे, बघा मग 9√5 मायनस 4√5 प्लस काय करायचं, स्क्वेअर रूट वेगळं करायचं, √25 मल्टिप्लाय बाय √5. ठीक आहे, आता काय येईल मग 9√5 मायनस 4√5 प्लस 25चं स्क्वेअर रूट काय असते 5 आणि √5 ॲज इट. बघा आता ह्या तिन्ही टर्ममध्ये काय √5 कॉमन आहे, म्हणून तो कॉमन घ्यायचा. म्हणजे बाकीच्या टर्म लिहून घेऊ आपण. 9 इथं काय मायनस 4 साईन पण लिहायची प्लस 5 आणि पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर √5. ठीक आहे, 9 मायनस 5 काय ते 9 मायनस 4 5 प्लस 5 आणि हा √5. 5 प्लस 5 10 √5. ठीक आहे, हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन. हे झालं आपलं ॲन्सर. बघा थर्ड नंबरचं दिलेलं आहे. तर बघा इथं √3 दिलेलं आहे. तर आपण या 48ला आणि 27ला √3मध्ये आणू शकतो का, म्हणजे तिथं त्या टर्ममध्ये √3 आणू शकतो. ठीक आहे, 16 3 48 आणि 9 3 27. ठीक आहे, बघा 7 याला लिहिते 48ला मी 16 3 48 मायनस 27ला कसं लिहू शकते 9 3 27 मायनस √3. ठीक आहे, आता स्क्वेअर रूट वेगळे करते. √16 मल्टिप्लाय बाय √3 मायनस √9 मल्टिप्लाय बाय √3 मायनस √3. ठीक आहे, आता बघा 7 √16 काय निघेल बाहेर, 16चा स्क्वेअर रूट काय असतो 4 मल्टिप्लाय बाय √3. 9चा स्क्वेअर रूट काय असतो 3 आणि √3 मायनस √3. ठीक आहे, 7 4 28 √3 मायनस 3 √3 मायनस √3. बघा आता तिन्ही टर्ममध्ये √3 काय कॉमन आहे, तर कॉमन घेऊया. काय येईल मग 28 मायनस 3 इथं काही नाही आहे, म्हणजेच काय असते 1 मायनस 1 √3 कॉमन. ठीक आहे, आता 28 मायनस 3 28 मायनस 3 25 आणि 25 मायनस 1 24 आणि √3 ॲज इट. ठीक आहे, हे आलं आपलं आन्सर. बघा क्वेश्चन नंबर 6चा लास्ट क्वेश्चन आहे. √7 आणि √7 तिन्ही टर्ममध्ये आहे. ठीक आहे, तर √7 काय करू आपण कॉमन करून घेऊया. आता इथं काही नाही, म्हणजेच काय असते 1 मायनस इथं काय आहे 3/5. 3/5ला घाबरून जायचं काम नाही. बघा इथं काय +2 आणि √7 कॉमन केलं. ठीक आहे, आता याचं काय करू आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. ठीक आहे, पहिले आता बघा 1 + 2 3 मायनस 3/5. ठीक आहे, याला सॉल्व करून घेतलं. आता याला काय करू क्रॉस मल्टिप्लाय. 5 3 15 आणि इथं काही नसते म्हणजे 1 असते. 3 1 3 आणि 5 मल्टिप्लाय बाय 1 5. ठीक आहे, आणि √7 ॲज इट. 15 मायनस 3 12/5 √7. तर 12 मल्टिप्लाय बाय सिम्पली असं पण लिहू शकतो
12 मल्टिप्लाय बाय रूट 7 अपॉन 5 असं पण लिहू शकतो. ठीक आहे, हे झालं आपलं ॲन्सर. बघा क्वेश्चन नंबर 7 काय आहे, मल्टिप्लाय अँड राईट द ॲन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांना काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन आहे आणि सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणायचं आहे. ठीक आहे, चला बघा स्टेप बाय स्टेप करायचं. ठीक आहे, आता 3, आता हे 12ला आपण हे करू शकतो. ठीक आहे, काय 12ला लिहू शकतो मी इझीस्ट फॉर्ममध्ये 4 3 जा 12 मल्टिप्लाय बाय 18ला काय लिहू शकते 9 2 जा 8 6 3 जा 18 पण येते, पण आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. ठीक आहे, स्क्वेअर रूट आहे म्हणून 9चा स्क्वेअर रूट निघतो, काय निघतो 3, म्हणून आपण 9 2 जा 18 घेतलं. ठीक आहे, आता बघा 3 स्क्वेअर रूट काय करते वेगळं करते, लागलं तर समजायला सोपी जाते. आता बघा स्क्वेअर रूट ऑफ 4 काय येईल 2 रूट 3, रूट 3चा स्क्वेअर रूट निघते का काही नाही, मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 9 3 आणि रूट 2. ठीक आहे, आता बघा जे नंबर आहेत बाहेरचे त्यांना काय करू मल्टिप्लाय करू. 3 2 जा 6 आणि 6 3 जा 18 स्क्वेअर रूट ऑफ काय आहे 3 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. मी असं लिहू शकते का एका स्क्वेअर रूटमध्ये 3 मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, आतापर्यंत आपण असंच करत आलो. जर असं असलं तर त्याला वेगळ्या वेगळ्या स्क्वेअर रूटमध्ये लिहायचो, तर जर वेगळे वेगळे असले तर एका स्क्वेअर रूटमध्ये लिहूच शकते. 18 काय येईल मग 3 2 जा 6, आता आपला सिम्पलेस्ट फॉर्म. बघा 3 रूट 15 मल्टिप्लाय बाय 7 रूट 15 इथं 12. ठीक आहे, 3 आता 12ला कसं लिहू शकते 4 3 जा 12 मल्टिप्लाय बाय 7 15ला 5 3 जा 50. काय करते स्क्वेअर रूट वेगळं करते. स्क्वेअर रूट ऑफ 4 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 5 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 3. आता हे 3 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 4 काय येईल 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 3. जर 2 स्क्वेअर रूट असले बघा तर काय होत असते स्क्वेअर रूट, म्हणजे जर आपण हे बघा 2 स्क्वेअर रूट आहे म्हणजे मी याला असं लिहू शकते 3 मल्टिप्लाय बाय 3. 3 मल्टिप्लाय बाय 3च काय असते 3चा स्क्वेअर असतो, म्हणजे हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट काय होत असते कट होत असते, म्हणजेच हे काय 3 काय ते आपलं ॲन्सर. म्हणजे लक्षात ठेवायचं जर 2 सेम नंबर स्क्वेअर रूटमध्ये असतील तर तो काय होतो एकच नंबर तयार होतो, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 7 मग काय राहिला फक्त रूट 5. ठीक आहे, आला मग काय येईल बघा काय येईल 7 3 जा 21 21 2 जा बघा 7 3 जा 21 आणि 21 2 जा 42 आणि 42 3 जा काय येईल 126 आणि रूट 5. ठीक आहे, बघा थर्ड नंबर काय 3 रूट 8 मल्टिप्लाय बाय रूट 5. तर 8ला कसं लिहू शकते 4 2 जा 8 मल्टिप्लाय बाय रूट 5. स्क्वेअर रूट वेगळं करायचं, स्क्वेअर रूट ऑफ 4 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 5. आता ह्या 4चं स्क्वेअर रूट काय ते 2 आणि 2 आणि 5चं काही येईल का नाही, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 5 ॲज इट इज. 3 2 जा 6 आणि ह्या दोघांची काय करायची स्क्वेअर रूटमध्ये एका स्क्वेअर रूटमध्ये घेऊ शकते. 2 5 जा 10 म्हणजे 6 स्क्वेअर रूट ऑफ 10. बघा 4 नंबर काय 5 स्क्वेअर रूट ऑफ 8 मल्टिप्लाय बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ 8. आता सिम्पली स्क्वेअर रूट ऑफ 8 स्क्वेअर रूट ऑफ 8 काय आहे दोन्ही ठिकाणी आहे, म्हणजेच काय करू बघा 5 मल्टिप्लाय बाय 2 करते स्क्वेअर रूट ऑफ 8 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 8. आताच काय सांगितलं मी जर काय असेल स्क्वेअर रूट ऑफ 8 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 8 याला असं लिहू शकते 8 मल्टिप्लाय बाय 8 म्हणजेच 8 स्क्वेअर आणि इथं काय होते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट होते म्हणजेच 8. म्हणजे इथं काय येईल 5 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 8 म्हणजेच काय येईल 5 2 जा 10 आणि 10 मल्टिप्लाय बाय 8 काय येईल 80. झालं आपलं ॲन्सर. बघा क्वेश्चन नंबर 8 काय डिवाइड अँड राईट द ॲन्सर इन अ सिम्पलेस्ट फॉर्म. आता काय करायचं आहे
मागच्या क्वेश्चनमध्ये मल्टिप्लिकेशन केली, या क्वेश्चनमध्ये डिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. तर बघा डिव्हिजन कसं करत असतो आपण, 98/√2 असं पण लिहू शकतो आपण डिव्हिजनला, या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. आता दोन्ही ठिकाणी स्क्वेअर रूट आहे, याला एकच स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकते का, 98/2. ठीक आहे. आता बघा याला काही डिव्हिजन 98, 2 4 जा 8, 1 राहिला आणि 8 खाली, 2 9 जा 8. ठीक आहे. म्हणजे काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ 49. आता स्क्वेअर रूट ऑफ 49 कशाचं असते, 7चं. म्हणजे हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. बघा स्क्वेअर रूट ऑफ 125 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 50. याला डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहायचं. तसं पण सॉल्व करू शकतो, पण असं थोडंसं इझी जाते. आपल्याला जी मेथड इझी असेल ती करायची. एका स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं. आता याला काय करू शकतो, सॉल्व करायचं. डायरेक्ट आपल्याला नाही येत असेल तर बघा पोर्ट करायची. 25 5 जा 125 आणि 25 2 जा 50. आता काय होईल, 25 कट म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 5/2. हे झालं आपलं आन्सर. बघा स्क्वेअर रूट ऑफ 54 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 27. सेम करायचं एकाच मेथडनी. स्क्वेअर रूटमध्ये काय करते मी, एकच करते. 27 2 जा काय ते 54 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2. सिम्पली काय डिव्हिजन आहे. बघा 4 नंबरचं काय झालं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 310 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 5. काय येईल, 310 स्क्वेअर रूट ऑफ 5 इज इक्वल्स टू 310/5. तर 310ला कसं लिहू शकते मी, 5 मल्टिप्लाय बाय 62. ठीक आहे. अपॉन 5 आहे म्हणजे हा 5 काय होईल, 5 डिवायडेड बाय 5 1 म्हणजे आन्सर येईल स्क्वेअर रूट ऑफ 62. ठीक आहे. बघा या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन नंबर 9. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ह्या 5ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे रॅशनलाइज करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, आता जर मला मल्टिप्लाय करायचं असेल तर हे एकालाच करावं लागेल का, नाही. न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण करावं लागेल. ठीक आहे. तर बघा मल्टिप्लाइंग द न्यूमिरेटर and denominator by √5. जो डिनॉमिनेटर असेल त्यांनीच काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, न्यूमिरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. ठीक आहे. बघा 3 मल्टिप्लाय बाय √5 आणि √5 मल्टिप्लाय बाय √5. ठीक आहे. आता जर √5 मल्टिप्लाय बाय √5 असेल तर काय सांगितलं मी, सेम ॲज इट इज तोच नंबर येतो, म्हणजे 3√5/5. हे झालं आपलं आन्सर. बघा 2 काय आहे, 1/√40. सेम काय करायचं, डिनॉमिनेटरनी जो नंबर असेल त्यांनी काय करायचं, न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. बघा काय 1 मल्टिप्लाय बाय √14 मल्टिप्लाय बाय √14 म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय √14 इज √14 आणि √14 मल्टिप्लाय बाय √14. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. बघा 5/√7. सेम जे मागचे 2 एक्झाम्पल केले तसंच करायचं आहे. मल्टिप्लाइंग द न्यूमिरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √7. बघा 5 मल्टिप्लाय बाय √7/√7 मल्टिप्लाय बाय √7 म्हणजेच काय 5√7 आणि √7 मल्टिप्लाय बाय √7 7. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. बघा 4 नंबरचं काय 6/9√3. काय करायचं, न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरला √3नी मल्टिप्लाय करायचं. बघा काय 6 मल्टिप्लाय बाय √3, 9 मल्टिप्लाय बाय √3 मल्टिप्लाय बाय √3. सेम जसे मागचे एक्झाम्पल केले तसेच, म्हणजे 6√3/9. आता √3 मल्टिप्लाय बाय √3 काय 3 म्हणजे 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे काय ते आन्सर 2/9√3.
3. ठीक आहे. बघा ह्या प्रॅक्टिस सेटचा लास्ट एक्झाम्पल 11/√3. ठीक आहे. कशाने करायचं आहे, √3 मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण. ठीक आहे. बघा सिम्प्लिफाय खूप इझी एक्झाम्पल आहे. 11 मल्टिप्लाय बाय √3, √3 मल्टिप्लाय बाय √3 काय ते सिम्पली 3. हे जर आपलं आन्सर. अशा प्रकारे मी हा प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.